नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. पाहताच तुम्हाला लक्षात आलं असेल की गणपती बाप्पा जवळ आलेले आहेत. त्यासाठी आपण ह्या ठिकाणी मोदक बनवलेत. वेगवेगळे प्रकारचे आपण मोदक बनवतो, पण त्यापेक्षाही अगदी भन्नाट आणि चवीचे आणि सर्वांनाच आवडणारे अगदी सुंदर असे मोदक आहेत. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी 1 लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. दूध अगदी निरचं घ्यायचं आहे. घट्टसर दूध असेल तरच आपला हा पदार्थ छान होणार आहे. ह्या ठिकाणी दूध उकळायला ठेवलेलं आहे. दुधाला आपल्याला ह्या ठिकाणी 10 मिनिट इतकं आपल्याला सुरुवातीला गॅस फुल करून हलवत राहायचे आणि चांगले व्यवस्थित उकळून घ्यायचे. होऊ शकता ह्या ठिकाणी असं पळी घेतलेली आहे. पळीने आपल्याला उकळायचे. पाणी बिलकुल टाकायचं नाही. पाणी जर टाकलं तर उकळण्यासाठी वेळ लागतो. अगदी बिलकुल आपण न पाणी टाकलेलं दूध घेतलेलं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. एक 10 मिनिटाकरता मी सुरुवातीला उकळायला ठेवलं होतं. नंतर एक आपल्याला 10 मिनिट लागणार आहेत घट्ट होण्यासाठी. ह्या पदार्थामध्ये आपण दुसरा कुठलाही पदार्थ घातलेला नाही, फक्त दूध वापरलेला आहे आणि नंतर आपल्याला फक्त साखर वापरायचं आहे. अगदी दुधापासून म्हणजे फक्त दुधापासून आपण हा पदार्थ बनवला आहे, काही मिक्स केलेलं नाही. अगदी हेल्दी आपले हे मोदक बनवून तयार होणार आहेत. तुम्ही ट्राय करून पहा. अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट आणि परफेक्ट बनवून तयार होतात. आता दूध घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यावेळेस आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे, जे की कढईला चिकटणार नाही. जेव्हा असे पदार्थ आपण दुधाचे करतो त्यावेळेस थोडंसं कढई जी घेतो आपण ती जाड बुडाची घ्यायचं, म्हणजे दूध हे खाली चिकटणार नाही. गॅस आपण मीडियम जरी ठेवला तर छान उकळायला ठेवलं, दुसरे कामं जरी केलं 10 मिनिटाकरता तर आपलं दूध घट्टसर होऊन तयार होते. अगदी छान बासुंदीसारखं घट्टसर झालेलं आहे. दुसऱ्या गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे. छोट्या वाटीने 1 वाटी इतकी साखर टाकून घेतलेली आहे. साखर ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त ह्या ठिकाणी टाकू शकतो. साखरेचा ओरिजिनल रंग येण्यासाठी म्हणून आपण रंगाचा वापर केलेला नाही आणि साखरेपासूनच कॅरमेल तयार करून घ्यायचं आहे. कुठलाही कलर वगैरे ह्यामध्ये आपल्याला वापरायचा नाही. अगदी ओरिजिनल आणि हेल्दी बनवण्यासाठी आपण फक्त आणि फक्त घरातल्याच वस्तू ह्यामध्ये वापरलेल्या आहेत. साखर छान वितळलेली आहे. आता वितळायला सुरुवात झाली की आता ह्या ठिकाणी गॅस मिडियम करायचा आहे. एकदम छान लिक्विड आपलं कलर छान लालसर आला की आपण गॅस बंद करणार आहोत. जास्त आपल्याला पुढे जाऊ द्यायचं नाही, नाहीतर करपल्यासारखी टेस्ट येते. त्यामुळे लवकर गॅस बंद करायचा आहे. या ठिकाणी परफेक्ट झालेला आहे आणि आता आपण जे मिक्सर तयार केलं आहे ते टाकून दिलेलं आहे आणि व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता ह्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि रंग अगदी नॅचरली रंग येतो. जसं की आपल्या खव्याला कलर असतो त्या पद्धतीचा कलर अगदी छान येतो आणि मस्त आपला मोदक तयार होणार आहे. अगदी थोडीशी ह्या ठिकाणी आणखी साखर टाकलेली आहे. सुरुवातीला थोडी आपण तयार करून घेताना टाकली होती, आत्ता थोडीशी टाकलेली आहे आणि परफेक्ट साखर आता आपली झालेली आहे. ह्या ठिकाणी गोड आपल्या चवीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो. अख्खी वेलची टाकलेली आहे. 4 ते 5 इतक्या मी ह्या ठिकाणी सोलून घेतलेल्या वेलची टाकलेल्या आहेत. वेलची पावडर टाकलं तरी चालते, पण दाणेदार वेलची खूप छान लागते, त्यामुळे दाणेदार वेलची ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं. आता सर्व मिश्रण आपल्याला एक 5 मिनिटाकरता असं ढवळत राहायचं आहे, जे की घट्टसर व्हायला सुरुवात झाल्यामुळं आपल्याला हलवत राहायचं आहे, जे की कढईला चिकटणार नाही. अगदी छान रंग पण सुरेख आलेला आहे. आता गॅस ह्या ठिकाणी आपल्याला बंद करायचं आणि मिश्रण जे आहे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झालं एका प्लेटमध्ये आता आपण हे पूर्ण मिश्रण काढून घेणार आहे. ज्या पद्धतीचं बॅटर होतं त्या पद्धतीचं थंड होऊन तयार झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी असं पसरवून ठेवायचं. पहिला जे थोडंफार चिकटलेलं ते सुद्धा आपण उलटण्याच्या साहाय्याने पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि पूर्ण आता बॅटर जे आहे थंड झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी मोदकाचा साचा घेतलेला आहे. थोड्याशा गुलाबाच्या ओरिजिनल पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते थोडे टाकून घेतलेले आहेत आणि प्रेस करून मधोमध आपल्याला ह्या साच्यामध्ये सारण भरून घ्यायचे. अगदी फटाफट आपले हे मोदक बनवून तयार होतात. अगदी हेल्दी आणि कमी साहित्यामध्ये, अगदी महागामध्ये जे आपण मार्केटमधून आणतो ते कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी हे मोदक बनवू शकतो आणि अगदी ओरिजिनल न काही मिक्स करता हेल्दी मोदक बनवून तयार होतात. आता सर्व मोदक मी असेच बनवून घेणार आहे. मोदक बनवून झाल्यानंतर इतकं आणखीन पीठ शिल्लक असल्यामुळं मी त्याचे पेढे बनवलेले आहे. पाहू शकता अगदी बाप्पाच्या प्रसादासाठी एकाच पदार्थात 2 पदार्थ आपण ह्या ठिकाणी बनवलेले आहेत. कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये अगदी हेल्दी मोदक बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला हे मोदक कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.